हॅलो गाईज, पुन्हा तुमचं स्वागत आहे माझ्या कहाणीमध्ये। तर माझे हस्बंड मला लग्नासाठी बघून गेल्यानंतर 8 दिवस खूप चांगले गेले। माझे सासरे 8 दिवस कंटिन्यू 2 तास संध्याकाळी माझ्याशी फोनवर बोलत होते आणि माझे हस्बंड त्यांचं घर बघायला आम्ही गेलो होतो। मे बी 1-अर्धा तासाने निघालो। त्या दिवशी आम्ही त्यांच्याकडून घरी निघताना मी पुढे एकटीच चालत होती आणि माझे हस्बंड आपल्या आईवडिलांना सोडून सगळ्यांना सोडून धावत धावत माझ्यापर्यंत पोहोचले। आम्ही सगळे रोडला जाऊन रिक्षा करेपर्यंत माझ्याशी ते कंटिन्यू बोलत होते आणि आता आम्ही आमच्या घरी आल्यानंतर 8 दिवसांनी त्यांना सांगायचं होतं लग्नासाठी आम्ही रेडी आहोत की नाही। त्याच 8 दिवसांनी माझे सासू-सासरे त्यांच्या नातेवाईकांना घेऊन आमच्या घरी आले आणि माझ्या स्वतःच्या लग्नासाठी माझा स्वतःचा होकार त्यांच्या मुलाला गेलाच नाही आहे। तरी सुद्धा माझे सासू-सासरे माझे हस्बंड आमच्याकडून लग्नासाठी होकार आहे अशाच पद्धतीने जात होते। त्यानंतर त्यांना काय बोलायचं नाही की हो हे लग्नासाठी बोलणं माझ्यासाठी खूप कठीण होतं। खरं सांगू ना, माझ्या मम्माला माझे हस्बंड माझ्यासाठी अजिबात पसंत नव्हते। माझा सासरा प्रत्येक गोष्टीमध्ये खूप पुढे पुढे करायचा, स्वतःचं मोठेपणा करायचा। माझ्या भावंडांनाही हे स्थळ पसंत नव्हतं आणि माझी सासू जगा वेगळी बाई, कोणी काय बोलायला लागलं की त्याला टोमणे द्यायचं हे तिने ठरवलंच होतं। ॲक्च्युली हा तिचा स्वभावच आहे हे माझ्या लक्षात आलं लग्नानंतर। दुसऱ्याला वाईट बोलणं, दुसऱ्यांच्या मुलींना नाव ठेवणं, आजूबाजूच्या लोकांना वाईट बोलणं, नातेवाईकांना वाईट बोलणं, सुनांना टोमणे देणं, घरामध्ये मुलांना बापाविषयी भडकवणं, बापाला मुलाविषयी भडकवणं, सुनांना सासऱ्याविषयी भडकवणं, सासऱ्याला सुनांविषयी भडकवणं, हे लिटरली तिचं चालू होतं आणि ती कंटिन्यू ही कामं करत होती। आणि स्वतःला ग्रेट म्हणून समजणं हा माझ्या सासूचा भ्रम होता। तो भ्रम उतरला आहे आणि अजून उतरायचाही आहे। खरं सांगू ना, मी जास्त नाही पण थोडं जग पाहिलं आहे, पण माझ्या सासूसारखी सेल्फिश बाई पाहिली नाही। माझ्या आयुष्यात लहान मुलं खूप इम्पॉर्टंट होते आणि आईवडिलांसारखी माणसं। मला लहान मुलांशी गप्पा गोष्टी करायला खूप आवडतात आणि त्यांच्यावर प्रेम करायलाही खूप आवडतं आणि आईवडिलांसारख्या माणसांशी गप्पा गोष्टी करायला खूप आवडतात। ॲक्च्युली मी माझ्या आयुष्यामध्ये आधी खूप स्ट्रिक्ट होती, पण खरं सांगू ना, जसं मेडिटेशन सुरू केलं, मेडिटेशन करायला लागली, मेडिटेशनला जायला लागली, माझ्या मनात आहे ना प्रेमाच्या भावना निर्माण झाल्या। खूप प्रेमळ वागायचं, प्रेमाने राहायचं, सगळ्यांशी बोलून चालून राहायचं, सगळ्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद बघायचा, असा माझा प्रेमळ स्वभाव बनत गेला। आणि मी लग्नानंतर 8 वर्ष भाड्याने राहिली आहे। माझ्या आजूबाजूची लहान लहान मुलं माझ्या घरातच असायची। ॲक्च्युली घरात जनावरांसारखी माणसं नसतात,